पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना 25,000 रुपयांची ऑफर देण्यात आली। भाजपचा मोठा आरोप। तर राहुल गांधींचा धसका बसल्यामुळे भाजपचे खोटे आरोप होत आहेत। काँग्रेसचं उत्तर। पॅलेट गनच्या वापरामुळे आंदोलक विद्यार्थी साहिलचा डोळा झाला निकामी। FIR दाखल न केल्यानं राहुल गांधींचा संसद मार्गावर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। FIR दाखल न करण्याच्या पोलिसांना सूचना असल्याचा आरोप। जयपूरमधील रामपूर इथं CJPच्या कार्यकर्त्यांवर झाला हल्ला। शाळेची पाहणी करण्यासाठी गेले असताना आशुतोष रांका यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना करण्यात आली मारहाण। दगडफेक केल्याची ही माहिती। वाळुंज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू। मुलाला आत्महत्या करताना वाचवताना गेलेल्या आईवडिलांची ही उडी। पोलीस आणि नागरिकांच्या समोर तिघांचा मृत्यू। राज्यातील सहकारी बँकांच्या संचालकांना मोठा दिलासा। 10 वर्षांच्या कार्यकाळानंतरही निवडणूक लढवण्याची मुभा। निवडणूक लढवण्यास घातलेली बंदी उठवली जाणार। सहकार बँकेसंदर्भातील निर्णयावरून आता संजय राऊतांची अमित शहांवर सडकून टीका। अमित शहांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे। महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला। राऊतांची टीका। पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा आक्रमक। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा निधी शून्य केल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खडाजंगी। सुनेत्रा पवार यांना सभागृह नेते गणेश बिडकर यांचं पत्र। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगलीमध्ये विराट मोर्चा। मोर्चामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी झाले सहभागी। जयंत पाटील, राजू शेट्टी, सतेज पाटील आणि महादेव जानकर यांचीही उपस्थिती। सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान। सत्ताधाऱ्यांच्या 2 साखर कारखान्यांना 335 कोटी 32 लाखांचं कर्ज दिलं। आमदार विनय कोरे यांच्या साखर कारखान्याला 160 कोटी 37 लाखांचं कर्ज। सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे साखरेच्या दरामध्ये तेजीचा भूकंप। प्रति क्विंटलचे दर पोहोचले 7,000च्या विक्रमी पातळीवर। किरकोळ बाजारामध्ये साखरेचा दर प्रति किलो 75 ते 73 रुपयांवर। आंबेगावमध्ये निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा आला ऐरणीवर। व्हिडिओ शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन। सर्व स्तरामधून आवाज उठवल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे। 9 ते 10 शिट्ट्यांनंतर सुद्धा वाटाणे कच्चे राहत असल्याचा व्हिडिओतनं केला होता आरोप। ओबीसींचं आरक्षण संपवण्याच्या मार्गावर 1 सप्टेंबरच्या आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र या। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आवाहन। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणाऱ्यांना राजकीय परिणाम भोगावे लागतील, हाकेंचा इशारा। मुंबई महानगर प्रदेशामध्ये रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार। 1 सप्टेंबरपासून नव्या भाडेवाढीची अंमलबजावणी होण्याची शक्यता। रिक्षाच्या किमान भाड्यामध्ये 1 रुपयाची तर टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये 2 रुपयांची दरवाढ होणार। कुर्ला ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना। उमरवाडीमध्ये MMRDAची क्रेन कोसळली। झोपडपट्टीवर क्रेन कोसळल्यामुळे 10 जण झाले जखमी। क्रेन हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाहासमानच। त्यामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार अगदी आई-वडिलांना देखील नाही। दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। मुलींच्या कुटुंबियांकडून धमक्या मिळत असल्याने जोडप्याला पोलीस संरक्षण दिलं जाणार। न्यायालयाचे आदेश।
आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका. अरुणाचल प्रदेशमधील लहान मुलीची भावनिक साद. चायनीज म्हटल्यानं आम्हाला दुःख होतं, राग सुद्धा येतो. चिमुकलीनं व्यक्त केल्या भावना.